आई, कुठे आहेस? मला ऑफिसला उशीर होतोय. पटकन नाश्ता दे, नाहीतर मी लेट होईन. असं म्हणत ती आपल्या मनगटावर घड्याळ बांधते आणि डायनिंग टेबलवर बसते. तिची आई तिला पराठा, दही आणि चहा असा नाश्ता वाढते. दोघे एकत्र नाश्ता करून झाल्यावर एकमेकींना बाय करून दोघेही घरातून बाहेर पडतात. आई आणि मुलगी दोघेही नोकरी करत असतात. तिची आई जवळच्या शाळेत शिक्षिका आहे. तिच्या मुलीबद्दल ती नेहमीच काळजीत असते, कारण तिच्यानंतर तिची काळजी घेणारं कुणीच नाही. मुलगी फक्त 10 वर्षांची असताना तिच्या वडिलांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आईनेच तिचं सगळं सांभाळलं. आता भेटूया या कथेच्या नायिकेला. तिचं नाव आहे अदिती गुप्ता. ती 25 वर्षांची असून मल्होत्रा इंडस्ट्रीजमध्ये सीईओची सेक्रेटरी म्हणून काम करते. ती गोड, खोडकर, सुंदर, साधी आणि मध्यमवर्गीय मुलगी आहे. ती इतकी निरागस आहे की लोकांचे हेतू तिला कधी समजतच नाहीत. अदितीला तिची आई खूप प्रिय आहे आणि ती पूर्णपणे आईवर अवलंबून आहे. आईने तिला कधीच काही करण्यास थांबवले नाही. तिला जे हवे असेल त्यासाठी आई नेहमी तिच्या बाजूने उभी राहते. तिच्या आईचं नाव आहे अनामिका गुप्ता. मुलगी कशी आहे हे आईला चांगलं ठाऊक असल्याने ती नेहमी चिंतेत असते. कोणत्याही संकटापासून तिने अदितीला नेहमी वाचवलं आहे. अदिती मात्र फक्त स्वप्नांच्या दुनियेत जगणारी मुलगी. तिला नेहमी वाटतं की एक दिवस तिच्या आयुष्यात हिरो येईल आणि तिला चित्रपटात दाखवतात तसं खूप प्रेम करेल. ती स्वतःच्या परिकथांमध्ये हरवून जाते. मल्होत्रा इंडस्ट्री. शेवटी अदिती ऑफिसमध्ये वेळेवर पोहोचते. ती आपल्या कॅबिनमध्ये बसून लॅपटॉपवर काम करत असते. तिचा कॅबिन बॉसच्या ऑफिसला जोडलेला असतो. थोड्या वेळाने बॉस ऑफिसमध्ये येतो, तेव्हा अदिती लगेच उठून त्याला अभिवादन करते. अदिती म्हणते, गुड मॉर्निंग सर. बॉस म्हणतो, या सकाळी नेमकं काय गुड आहे मिस गुप्ता? अदिती म्हणते, सॉरी सर, माझी चूक. पुढच्या वेळी मी काळजी घेईन आणि तुम्हाला मॉर्निंग म्हणणार नाही. बॉस म्हणतो, तसंच चांगलं. माझा वेळ या अशा हॅलो हायमध्ये वाया घालवू नका. म्हणूनच लोक कधी यशस्वी होत नाहीत. माझे नियम पाळले तर तुमचंही काहीतरी होईल. आणि आता परत कामाला लागा. तुमच्यामुळे माझा महागडा वेळ वाया गेला. अदिती म्हणते, सॉरी सर, पुढच्या वेळी तुमचा वेळ मी वाया घालवणार नाही. बॉस म्हणतो, ठीक आहे मिस गुप्ता, पुन्हा पुन्हा सॉरी म्हणू नका. मला माहीत आहे तुम्हाला खरंच वाईट वाटतंय. तुम्हाला माहिती आहेच की मी किती उदार आणि चांगला माणूस आहे, म्हणून तुम्हाला माफ केलं. तो पुन्हा स्वतःचं कौतुक सुरू करणार हे लक्षात येताच अदिती त्याला मध्येच थांबवते. सर, 10 मिनिटांनी क्लायंटसोबत मीटिंग आहे. बॉस म्हणतो, मला सगळं माहीत आहे, म्हणूनच मी निघतोय. काम नीट करा आणि पुढच्या वेळी माझा वेळ वाया घालवू नका. बॉस निघून जातो. अदिती त्याच्याकडे बघत राहते आणि स्वतःवरच रागावते. मी का त्याला गुड मॉर्निंग म्हटलं? तिला माहीत आहे की तो नेहमी स्वतःचं कौतुक करतो आणि इतरांना टोमणे मारतो, म्हणून ऑफिसमध्ये कोणीच त्याला अभिवादन करत नाही. पण ती मात्र नेहमी विसरते. आता भेटूया या कथेतल्या नायकाला. अभिषेक मल्होत्रा. मल्होत्रा इंडस्ट्रीजचा सीईओ. तो 30 वर्षांचा आहे. त्याचे आईवडील त्याच्यावर खूप प्रेम करतात, कारण तो त्यांचा एकुलता एक मुलगा आहे. तो मोठा होत चालला आहे आणि अजूनही लग्न केलेले नाही, म्हणून ते नेहमी काळजी करत असतात. त्यांनी ठरवलं आहे तो आता लग्न करून स्थिर व्हावा. त्याच्या आईवडिलांनी नेहमी त्याच्यासाठी डेट्स ठरवलेल्या असतात, पण त्याला डेटिंगमध्ये अजिबात रस नसतो. तरीही तो आईवडिलांना नाही म्हणू शकत नाही, कारण तो त्यांना खूप प्रेम करतो. त्याला अजून लग्न करायचं नसतं, पण त्याचे पालक त्याचं काहीच ऐकून घेत नाहीत. त्यांनी नेहमी त्याला लग्नासाठी सांगितले, पण तो नेहमीच टाळत राहिला. आता मात्र ते त्याच्यावर लग्नासाठी दबाव टाकत आहेत. तो स्वतःवर खूप गर्व करतो आणि स्वतःचं कौतुक करत राहतो. त्याची बांधेसूद ध्येयष्टी आणि देखणा चेहरा कोणालाही आकर्षित करेल. पण तो तोंड उघडलं की प्रत्येकाला त्याला ठोकून काढावंसं वाटतं. पण कोणी काही करू शकत नाही, कारण त्याची बॅकग्राऊंड खूप मोठी आहे. तो श्रीमंत, प्रभावशाली व्यावसायिक आहे, पण कधीच आपली सत्ता किंवा शक्ती कमजोरांवर वापरत नाही. त्याचं मन खूप स्वच्छ आहे आणि ज्याला मदत हवी असते त्याला तो नेहमी मदत करतो. मल्होत्रा इंडस्ट्रीमध्ये अदिती तिच्या बॉसच्या ऑफिसच्या दरवाजावर टकटक करते. काही वेळाने बॉस आत येण्याची परवानगी देतो. अभिषेक म्हणतो, काय सांगायचं आहे? पटकन सांग, मला वेळ वाया घालवायचा नाही. तुला माहीत आहे माझा वेळ किती किमतीचा आहे. राहू दे, तुला तर काय करणार. तू ऑफिसमध्ये आलीस की फक्त निरर्थक बडबड करतेस आणि आता तर गप्पच उभी आहेस. का आली आहेस इथे मिस गुप्ता? सांगशील? अदिती काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होती, पण तो तिला बोलूच देत नव्हता. ऑफिसमध्ये सगळ्यांनाच त्याची भीती वाटते, कारण जर तुम्हाला त्याच्याशी बोलायचं असेल तर त्याचं स्वतःचं कौतुक आणि त्याची व्यस्तता ह्याचं भाषण ऐकावं लागतं. अदितीचं काम त्याच्यासोबतचं जास्त असल्याने ती नेहमीच त्याच्या लेक्चरमध्ये अडकते. कधीकधी तो इतका विनोदी बोलतो की सगळ्यांना हसू येतं, पण कोणीच त्याच्यासमोर हसू शकत नाही.
कारण तो कधी हसतच नाही. कायम दगडी चेहरा, कोणतीच भावना नाही. अदिती म्हणते, सर, आज तुमची मिस बासूसोबत लंच टाईमला जवळच्याच रेस्टॉरंटमध्ये डेट आहे. अभिषेक म्हणतो, तू नेहमी उशिरा सांगतेस मिस गुप्ता. तुझ्यामुळे माझे 10 मिनटं वाया गेले. तू नेहमी माझा वेळ वाया घालवतेस. मी खूप दमलोय तुझ्यामुळे. थोडं माझ्याकडून शिक, वेळ कसा वापरायचा ते. अदिती म्हणते, मी नक्की शिकेन सर. खूप खूप धन्यवाद तुमच्या दयेबद्दल. आता मी जाऊ का? अभिषेक म्हणतो, मला माहीत आहे की मी किती उदार आणि दयाळू आहे. जास्त कौतुक करू नकोस. मी कौतुकास पात्र आहे, मला ठाऊक आहे. आता जाऊ शकतेस, पण लंचच्या आधी मला आठवण करून दे, नाहीतर मी डेट विसरेन. आणि माझी आई कशी आहे हे तुला माहीत आहे. मी गेलो नाही तर ती माझ्यावर रागावेल. अदिती म्हणते, काळजी करू नका सर, मी नक्की आठवण करून देईन. हा माझ्या कामाचाच भाग आहे. अदिती त्याच्या पालकांना ओळखत होती, कारण कधीकधी ते ऑफिसमध्ये त्याला भेटायला येत असत. बॉसच्या कॅबिनमधून बाहेर पडल्यावर अदितीला अगदी हलकं वाटलं, कारण त्याचे लेक्चर ऐकल्यावर माणसाला स्वतःलाच त्रास द्यावासा वाटतो. रेस्टॉरंटमध्ये अभिषेक म्हणतो, हॅलो मिस बासू. मिस बासू म्हणते, हाय अभि. मी मालिनी बासू. मला एम म्हण. माझे सगळे लाडके मला हेच नावाने हाक मारतात. आणि तूही मला एम म्हणू शकतोस. मालिनी आणि अभिषेक एकमेकांना हस्तांदोलन करून बसतात. आजच्या डेटसाठी आधीच टेबल बुक केलेलं असतं. अभिषेक म्हणतो, मिस बासू, मला अभि म्हणू नका. आपण एकमेकांना ओळखत नाही. ही आपली पहिली भेट आहे आणि तुम्ही अशा प्रकारे वागत आहात जणू आपण खूप वर्षांपासून एकमेकांना ओळखतो. मला असं वागणं अजिबात आवडत नाही. त्यामुळे मला अभि म्हणू नका. हे स्पष्ट झालं का मिस बासू? अभिषेक मुद्दाम तिचा अपमान करत नव्हता, पण त्याच्या स्वभावात तसंच होतं. तो जे विचार करतो, जे वाटतं ते थेट तोंडावर सांगतो. तो कधीच आपली सत्ता आणि पैसा कोणावर वापरत नाही, पण कोणी त्याच्या विरोधात गेलं तर त्याला त्याची जागा दाखवायला तो अजिबात मागेपुढे पाहत नाही. मालिनी म्हणते, सॉरी मिस्टर मल्होत्रा, माझा तसा हेतू नव्हता. चला ऑर्डर देऊया. मालिनीच्या मनात मात्र खतखत सुरू. तिला खूप राग आला होता, पण त्याचा बॅकग्राऊंड पाहता ती त्याचा अपमान सहन करू शकत नव्हती. पहिल्यांदा पाहिल्यावर त्याच्या देखण्या व्यक्तिमत्वामुळे ती खूप प्रभावित झाली होती, पण आता प्रत्यक्ष भेटून आणि त्याचं बोलणं ऐकून तिला त्याचं सहन होत नव्हता. तिला फक्त हा लंच लवकर संपवून इथून पडून जायचं होतं. ती देखील एका श्रीमंत आणि प्रतिष्ठित घरातील मुलगी होती. तिला आयुष्यात कधीच कोणी अशा पद्धतीने बोललं नव्हतं. ती फक्त संवाद साधू पाहत होती, पण त्याने तिचाच अपमान केला. थोड्या वेळाने अभिषेकने वेटरला बोलावलं आणि थेट स्वतःच्या आवडीचं खाणं ऑर्डर केलं. मालिनी थक्क झाली. त्याने एकदाही विचारलं नाही की तिला काय खायचं आहे. साधारणपणे एखादा पुरुष एखाद्या स्त्रीसोबत लंचला आला की तिच्या पसंतीचा विचार करतो, पण इथे सर्व काही उलटपुलट होतं. तिला इथूनच पळून जावंसं वाटत होतं, पण लगेच उठूही शकत नव्हती. तिने 2-3 घास खाल्ले आणि मग उठली. तिने एक बहाणा केला की तिला एक महत्त्वाची मीटिंग आहे, म्हणून तिला जावं लागेल. तिने त्याला बाय केला आणि लगेच निघून गेली. अभिषेक खूप मुलींची डेटवर जात असे, पण एकही मुलगी कधी लग्नाला हो म्हणत नसे. त्याचं वागणं, त्याचा स्वभाव कुणालाच चालत नसे. पैसा, सत्ता किंवा त्याचं सौंदर्य काही उपयोगाचं नव्हतं. सगळ्यांना त्याच्यापासून दूर पडावंसंच वाटे. अभिषेकच्या आईची मात्र चिंता वाढली होती. हाय प्रोफाईल घरातील मुली त्याच्याशी डेटवर जाण्यास उत्सुक असत, पण डेटवरून परतल्यावर ते एकच उत्तर देत, नो. ती प्रत्येक वेळी विचार करत असे, कदाचित यावेळी कुणीतरी त्याला पसंत करेल, पण शेवटी प्रत्येक मुलगी त्याच्यापासून पळून जात असे. यावेळी ती फारच रागावली आणि तिने मुलाला एक अल्टिमेटम दिलं की 1 महिन्यात तू एखादी मुलगी निवडली नाहीस तर मी माझ्या आवडत्या मोहिनी ठाकूरसोबत तुझं लग्न लावून देईन. मोहिनी ठाकूर तिच्या मैत्रिणीची मुलगी होती. अभिषेकला ती अजिबात आवडत नसे, कारण ती नेहमी छोटे कपडे परिधान करत असे, जड मेकअप लावत असे आणि कायम त्याच्याजवळ येण्याचा प्रयत्न करत असे. अभिषेकला कुणी त्याच्या खूप जवळ यावं हेच सहन होत नव्हतं. आता मात्र तो आईपासूनच घाबरला होता, कारण ती जे बोलते ते कायम पाळते. पात्रांची ओळख. अभिषेक मल्होत्रा मुख्य पुरुष पात्र, आकाश मल्होत्रा त्याचे वडील, काजल मल्होत्रा त्याची आई, जय शहा मित्र, अदिती गुप्ता मुख्य स्त्री पात्र, अनामिका गुप्ता आई, शालिनी देसाई मैत्रीण. अभिषेकच्या ऑफिसमध्ये अभिषेक म्हणतो, हो मिस गुप्ता, पटकन सांगा काय म्हणायचं आहे. माझ्याकडे तुमच्यासोबत बसून वेळ घालवायला पूर्ण दिवस नाही. मी खूप बिझी माणूस आहे, तुमच्यासारखा फ्री नाही. आता बोला, का आला आहात, काय काम आहे. अदिती म्हणते, सर मला उद्या लीव हवी आहे. अभिषेक म्हणतो, उद्या लीव हवी? गेल्या महिन्यापासून तुम्ही सतत सुट्या मागत आहात, कारण काय आहे.
कुठे इंटरव्ह्यूला जात आहात का? ही कंपनी सोडून दुसऱ्या कंपनीत जायचा प्लॅन आहे? बरोबर आहे का माझा अंदाज मिस गुप्ता? अदिती म्हणते, नाही सर, तसं काही नाही. पण ती वाक्य पूर्ण करण्याआधीच तिचा बॉस मध्येच बोलायला लागला. अदिती मनातच आपल्या आईवर चिडत होती. आईमुळेच तिला हा बॉसचा नकोसा लांबलचक लेक्चर ऐकावा लागतो आहे. तिला इथून शांतपणे निघून जायचं होतं, पण तिला माहीत होतं तो तिला एवढ्या सोप्या पद्धतीने जाऊ देणार नाही. अभिषेकचा आवडता छंद म्हणजे स्वतःचं कौतुक करणं आणि स्वतःबद्दल लेक्चर देणं, आणि अदितीला हे स्वतःची स्तुती करणं अजिबात सहन होत नव्हतं. अभिषेक म्हणतो, माझा अंदाज बरोबरच आहे. तुम्ही इंटरव्ह्यूला जाणार आहात, पण या जगाबद्दल तुम्हाला काहीच माहीत नाही. तुम्ही खूप भाबडी आणि मूर्ख आहात. अशा लोकांचा सगळेच गैरफायदा घेतात. मी तुम्हाला खूप दिवसांपासून पाहतोय. तुम्ही ना दुसऱ्यांचे इरादे समजता ना त्यांची विचारसरणी. मी चांगला, दयाळू, उदार आणि जेंटलमॅन आहे म्हणून तुमचा कधी गैरफायदा घेतला नाही, पण इतर लोक नक्कीच घेतील. अदिती म्हणते, पण सर. अभिषेक म्हणतो, नाही, एक शब्दही बोलू नका. आधी मला बोलू द्या. मध्येच अडवू नका. तुम्हाला सॅलरी हवी असेल तर सांगा, मी वाढवतो. तुमच्या स्वभावामुळे मी तुमच्याबद्दल काळजी करतो. मी तुमचा कधी गैरफायदा घेतला नाही, पण तुम्ही कधी माझ्या या चांगुलपणाबद्दल कृतज्ञही नसता, आणि आता नवीन कंपनीत जाऊ इच्छिता? अदिती म्हणते, सर आधी माझं ऐका. अभिषेक म्हणतो, काय करताय मिस गुप्ता? मी तुमचा बॉस आहे, आणि बॉस नेहमी बरोबरच असतो. त्यामुळे शांत बसा आणि ऐका. मी तुमच्यावर खूप निराश आहे. काळजी करू नका, मी तुम्हाला योग्य ट्रेनिंग देईन. मग भविष्यात तुम्ही माझ्यासारखे यशस्वी व्हाल. मला माहीत आहे तुम्ही मेहनती आहात, पण तुमच्यात टॅलेंट नाही. ना हुशारी ना शार्प माइंड माझ्यासारखा. पण काळजी करू नका, मी आहे ना मदतीला. अदिती म्हणते, ओके सर. मला माहीत आहे की तुम्ही खूप दयाळू, उदार आणि मदत करणारे आहात. तुमच्या खाली काम करते, याबद्दल मी खूप थँकफुल आहे. मी कंपनी सोडत नाही. पण सर, मला उद्या एक पर्सनल रिझनमुळे लीव हवी आहे. अभिषेक म्हणतो, कसलं पर्सनल रिझन? तुम्ही मुद्दाम मला गोल फिरवत आहात. मला सांगू द्या, तुमची आई आजारी आहे म्हणून तुम्हाला सुट्टी हवी आहे, बरोबर? अदिती म्हणते, नाही सर, माझी आई बिलकुल ठीक आहे. पण माझ्या लग्नाबद्दल ती खूप टेन्शन घेते. ती म्हणते तिच्यानंतर माझी काळजी कोण घेणार, म्हणून ती दर विकेंडला कोणत्या ना कोणत्या मुलाला आणि त्याच्या कुटुंबाला घरी बोलावते. पण सुदैवाने आईलाच ते कोणी पसंत पडत नाहीत. ती म्हणते कुणीच माझ्यासाठी योग्य नाही आणि सगळ्यांना रिजेक्ट करते. अभिषेक म्हणतो, म्हणजे तुम्ही कुणावर तरी प्रेम करता आणि तुमची आई तुमचं प्रेम स्वीकारत नाही, असं आहे का? अदिती म्हणते, नाही सर, मला कुणावरही प्रेम नाही. अभिषेक म्हणतो, मग तुमची आई दबाव टाकते म्हणून तुम्ही असं नाराज का वागताय? अदिती म्हणते, कारण मला आत्ता लग्नच करायचं नाही आहे. अभिषेक म्हणतो, काय बिनसलंय तुमचं मिस गुप्ता? प्रेम नाही, कुणी आहेही नाही, तर मग लग्न का नको आहे तुम्हाला? अदिती म्हणते, सर, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे, जर तुम्हाला काही हरकत नसेल तर. अभिषेक म्हणतो, हो, विचारा. मी कोणत्याही प्रश्नापासून पळणारा भ्याड नाही. मी खूप मजबूत आणि हुशार माणूस आहे. अदिती म्हणते, सर, तुम्ही लग्न का करू इच्छित नाही? मॅडम इतक्या दिवसांपासून तुमच्यासाठी मुली बघत आहेत, डेट्स सेट करत आहेत, पण तुम्हाला कधीच कोणती मुलगी आवडत नाही आणि तुम्ही लग्नासाठी तयारही होत नाही. अभिषेक म्हणतो, कारण मी कोणावर तरी खूप खोलवर मनापासून प्रेम करतो, म्हणूनच मला दुसऱ्या कोणाशी लग्न करायचं नाही. मला माझ्या आयुष्यात फक्त माझीच ती मुलगी हवी आहे. अदिती म्हणते, म्हणजे तुमचे आईबाबा तुमच्या प्रेमाच्या विरोधात आहेत, बरोबर ना सर? अभिषेक म्हणतो, नाही मिस गुप्ता, यावेळी तुम्ही चुकीचे आहात. माझे आईवडील कधीच माझ्या इच्छेविरुद्ध जात नाहीत. पण माझ्या प्रेमकथेत समस्या आहे, कारण मला तिचा पत्ता माहीत नाही. तिचं नाव सोडून मला तिच्याबद्दल काहीच माहीत नाही. तुम्हाला माहिती आहे मी देहरादूनमध्ये माझं शिक्षण केलं आहे? अदिती म्हणते, हो सर, मला माहीत आहे. अभिषेक म्हणतो, तिथे शिकत असताना मी माझी खरी ओळख कुणालाही सांगितलेली नाही, कारण मला एक साधं सामान्य आयुष्य अनुभवायचं होतं. तेव्हाच माझी भेट सोनालीशी झाली. ती खूप सुंदर, खूप साधी, खूप एलिगंट. मी पहिल्याच दिवशी तिच्याकडे आकर्षित झालो. एक दिवस धीर करून तिला प्रपोज केलं आणि तिने माझं प्रपोजल स्वीकारलं. आमची 2 वर्ष रिलेशनशिप होती. पण एक दिवस ती तिथून निघून गेली, बिनशब्द, बिनतोड, आणि पुन्हा कधीच परतली नाही. मी खूप शोधलं, खूप प्रयत्न केले, पण तिचा काहीच पत्ता लागला नाही. आजही मी तिला शोधतोय, पण मला कोणताच लीड मिळत नाही आहे. मी आयुष्यभर तिची वाट बघू शकतो, कारण मी तिला इतकं प्रेम करतो. मी माझ्या आईबाबांना हे सांगितलं नाही आहे, कारण त्यांनी माझी अशी अवस्था पाहिली तर त्यांना वाईट वाटेल आणि मला त्यांना दुखवायचं नाही आहे. अदिती थोडी भावूक होत म्हणते, सर,
मग भविष्यात तुम्ही तुमच्या आईबाबांच्या लग्नाच्या इच्छेला आणि तुमच्या प्रेमाला कसं सांभाळणार? कारण मॅडम तर पुढच्या महिन्यात तुमचं लग्न लावून द्यायच्या निर्धारात आहेत. माफ करा सर. मी कधीच विचार केला नव्हता की तुम्ही आतून इतके दुःखी त्रस्त आहात. तुम्ही इतकं सगळं मनात ठेवून एकटेच सहन करत आहात. मी तुमच्यासोबत आहे सर. मी प्रार्थना करेन की तुम्ही तुमच्या सोनालीला पुन्हा भेटाल. देव तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करो. अभिषेक म्हणतो, थँक्यू मिस गुप्ता, तुमच्या शुभेच्छांसाठी आणि काळजीसाठी. आता तुम्ही सांगा तुम्हाला लग्न का करायचं नाही? कारण आता तुम्ही माझं कारण जाणता, म्हणून मलाही तुमचं कारण जाणण्याचा हक्क आहे. अभिषेकच्या ऑफिसमध्ये अदिती म्हणते, सर मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देईन, पण त्याआधी मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे. विचारू का? अभिषेक म्हणतं, ठीक आहे, पण आजकाल तुम्ही खूप बोल्ड झाली आहात मिस गुप्ता. सरळ सरळ मला इतके प्रश्न विचारत आहात. अदिती म्हणते, नाही सर, असं काही नाही. मला मनापासून तुमचा आदर आहे. अभिषेक म्हणतो, बस बस, आता हे भावनिक नाटकं थांबवा. काय विचारायचं आहे ते लवकर विचारा. माझ्याकडे खूप कामं आहे. माझा वेळ खूप किमतीचा आहे. मी तुमच्यासारखा मोकळा नाही. आता बोला. अदिती म्हणते, सॉरी सर, तुमचा मौल्यवान वेळ वाया घालवला. माझा प्रश्न असा की तुम्ही तुमचं इतकं मोठं सिक्रेट माझ्यासोबत का शेअर केलं? अभिषेक म्हणतो, कारण मी तुमच्यावर विश्वास ठेवतो आणि मला माहीत आहे तुम्ही कधीच माझं सिक्रेट कुणाला सांगणार नाही. हो, तुम्ही भोळी आणि थोडी मूर्ख आहात, पण तरीही तुम्ही विश्वासू आहात. ही तुमची क्वालिटी आहे. आता सांगा तुमचं कारण. अदिती म्हणते, कारण मला कोणाशीही लग्न करायचं नाही. मला फक्त त्या एका खास व्यक्तीशीच लग्न करायचं आहे, जो मला मनापासून प्रेम करेल, जो माझी काळजी घेईल, ज्याच्या आयुष्यात मी पहिलं प्राधान्य असेल आणि जो माझ्या आनंदासाठी काहीही करेल, अगदी चित्रपटांसारखा. आणि मी सुद्धा त्याला मनापासून प्रेम करेन, तरच मी लग्न करेन. तोपर्यंत मी त्या स्पेशल व्यक्तीची वाट पाहीन. अभिषेक म्हणतो, म्हणूनच म्हणतो, तुझ्या डोक्यात काहीच नाही. चित्रपटातलं प्रेम खोटं असतं. अदिती म्हणते, नाही सर, मी माझ्या खऱ्या प्रेमाची वाट पाहीन. अभिषेक म्हणतो, किती वेळ? तुझी आई तुझं हे लहान मुलांसारखं वागणं स्वीकारणार नाही. अदिती म्हणते, हो सर, तेच खरं आहे, पण मी काय करू? माझी आई मला एकटं सोडतच नाही. तिला वाटतं की मी स्थिर व्हावं, लग्न करावं. अभिषेक म्हणतो, बरं, मग मी एक उपाय सांगतो. त्याने उपाय सांगितला. अदितीला तो उपाय मान्य नव्हता, पण थोडा वेळ गेल्यावरती विचारात पडते आणि म्हणते, सर, मला थोडा वेळ द्या. मी उद्या सकाळी तुम्हाला उत्तर देईन. अभिषेकही तयार होतो. त्याला खात्री असते की ती त्याचा सल्ला मान्य करेल. गार्डनमध्ये अदिती बागेतल्या बेंचवर बसलेली, बॉससोबत झालेल्या संभाषणात हरवलेली. तिच्या डोक्यात सतत एकच विचार, त्याचा सल्ला मान्य करावा की नाही. दोघांच्याही प्रॉब्लेम्स एकमेकांमुळे सुटू शकतात, पण निर्णय घेणं कठीण होतं. तेवढ्यात कोणीतरी तिच्या पाठीवर जोरात ठोसा मारतो. अदिती दचकून वास्तवात परतते. ती भडकते, कारण अशी हरकत करणारी एकच व्यक्ती आहे, तिची सर्वात जवळची मैत्रीण शालिनी देसाई. शालिनीचा स्टाईलच वेगळा. ती हाय हॅलो करत नाही. ती भेटली की आधी मारते, कधी ठोसा, कधी चापट. तेच तिचं ग्रीटिंग स्टाईल. अदिती कितीही सांगत राहिली तरी शालिनी कधीच ऐकत नाही. शालिनी अगदी बिंदास, स्ट्रेट फॉरवर्ड. जे आवडलं नाही ते थेट तोंडावर. कोणी नाराज होईल का त्याचा तिला काही फरक पडत नाही. दोघीही लहानपणापासून एकत्र शिकलेल्या. त्यांची घरही शेजारी. जॉब संपल्यावर दोघी रोज इथे गार्डनमध्ये भेटतात. 1-2 तास भरभरून बोलतात. ऑफिसची गॉसिप, दिवस कसा गेला, वेडेवाकडे विषय, आणि मग दोघी घरी जातात, कारण त्यांचे घरं इथून 2-3 मिनिटांच्या अंतरावरच आहेत. गार्डनमध्ये. म्हणूनच दोघी ऑफिसनंतर सरळ इथे येतात आणि बागेतच स्नॅक्स खाऊन बसतात. दोघींना एकमेकींचा स्वभाव, चिडचिड, सवयी सगळं अगदी ओळखीचं. दोघींच्या कुटुंबांनाही त्यांच्या मैत्रीबद्दल कधीच काही आक्षेप नव्हता. लहानपणापासून दोघी कशा एकमेकींच्या पाठीशी उभ्या राहिल्या हे घरच्यांना ठाऊक होतं. त्यांची मैत्री बघून परिवारही अभिमानाने भारावून जायचे. अदिती मात्र द्विधा मनस्थितीत. तिला सांगावं का नाही? आणि शालिनी दुरूनच ओळखते, काहीतरी नक्कीच बिनसलंय, कारण अदिती इतक्या सहजपणे काही बोलत नाही. शालिनीने ठरवलं, आज तिला गप्प बसू देणार नाही. शालिनी म्हणते, सांग, आज ऑफिसमध्ये कसं गेलं? अदिती म्हणते, ठीक गेलं. आता तू सांग, तुझा दिवस कसा गेला, तुझा बॉस कसा आहे? शालिनी म्हणते, अरे त्याचं नाव तरी घेऊ नकोस. तुला काय माहीत मी त्याच्या ऑफिसमध्ये कशी जगते? तो किती फ्लर्टी आहे, एकही मुलीला सोडत नाही. रोज नवी गर्लफ्रेंड घेऊन येतो. माझा मूडच खराब होतो त्याच्या नावाने. अदितीला आधीच माहीत असतं शालिनीच्या बॉसचा स्वभाव आणि तिच्या मैत्रिणीचा त्याच्यावरचा प्रचंड राग. म्हणूनच ती मुद्दाम त्याचं नाव घेत चिडवते. अदिती म्हणते, ठीक आहे, ठीक आहे,
रागावू नकोस, पण मला शंका येते. मी त्याचं नाव घेतलं की तू एवढी हायपर का होतेस? काही सांगू नकोस. कदाचित तुलाच तो आवडतो आणि तूच त्या गर्लफ्रेंड्सवरून जळतेस का? हे ऐकून शालिनी अक्षरशः भडकते आणि पुन्हा एकदा अदितीला थोपटण्यासाठी उठते. अदितीला तिचा राग आधीच माहीत असतो म्हणून ती पळ काढते आणि शालिनी तिच्या मागे पळत सुटते. दोघी इतक्या पळतात की दमून जातात आणि शेवटी गवतावर बसतात धापा टाकत. आणि मग दोघी जोरात हसू लागतात. संपूर्ण बाग बघत राहते, पण दोघींना फरकच पडत नाही. दिवसेंदिवस याच वेडेपणाला सगळे सरावले होते. शालिनी म्हणते, आता सांग तुला काय त्रास देत आहे? अदिती म्हणते, काही नाही, तूच जास्त विचार करते आहेस. शालिनी म्हणते, मला खोटं सांगू नकोस, नाहीतर माझ्याकडे तुला बोलायला लावायचे वेगवेगळे मार्ग आहेत. अदिती म्हणते, काय बोलतेस? तू अजिबात बरोबर अंदाज लावत नाही आहेस. शालिनी म्हणते, बरं मग उद्या मी तुझ्या बॉसला फोन करते आणि त्याला विचारते आज ऑफिसमध्ये काय झालं ते. अदिती म्हणते, नाही थांब, मी सांगते, त्याला काही विचारू नकोस प्लीज. शालिनी म्हणते, ठीक आहे, आता सांग मग खरं काय आहे? बागेत. अदिती म्हणते, खरं तर आज माझ्या बॉसने मला लग्नाची मागणी घातली आणि मला अजूनही कळत नाही की त्याला काय उत्तर द्यावं. शालिनी म्हणते, म्हणजे काय? तुम्ही दोघं एकमेकांना खूप दिवसांपासून आवडता आणि मला सांगितलंच नाही का? अदिती म्हणते, नाही रे, आम्ही दोघं एकमेकांना अजिबात पसंत करत नाही, पण त्याचं म्हणणं आहे की आपण दोघं एकमेकांसाठी चांगले आहोत आणि भविष्यात पती पत्नी म्हणून एकमेकांसोबत कम्फर्टेबल राहू. शालिनी म्हणते, पण तुला तर नेहमी लव्ह मॅरेज करायचं होतं ना? आधी त्याच्यावर प्रेम करायचं अगदी सिनेमातल्यासारखं आणि मग त्याच्याशी लग्न. तुझं ते स्वप्न आता कुठे गेलं? अदिती म्हणते, मला आता समजलं की ते शक्य नाही आणि मी माझ्या प्रेमासाठी किती दिवस वाट पाहणार. तू जाणतेस की माझी आई माझ्यासाठी नेहमी किती काळजी करते आणि मला तिचं मन दुखवायचं नाही, म्हणून मी त्याचा प्रस्ताव स्वीकारण्याचा विचार करते आहे. शालिनी म्हणते, वा, हे खरंच चांगलं आहे. मी खूप आनंदी आहे तुझ्यासाठी, कारण तुझा बॉस खरंच सज्जन आहे. माझ्या बॉससारखा नाही, जो प्रत्येक मुलीशी फ्लर्ट करतो. अदिती म्हणते, पण तुला तर माझा बॉस अजिबात आवडत नाही आणि जेव्हा जेव्हा तू त्याला भेटतेस तेव्हा तुम्ही दोघं भांडतच असता. मग तू इतकी खुश कशी? मला वाटलं तू माझ्यावर रागावशील ही गोष्ट ऐकून. शालिनी म्हणते, हो, हे खरं आहे की मला तो आवडत नाही, कारण त्याची सवय स्वतःचंच कौतुक करायचं आणि दुसऱ्यांवर सायकॅट्रिक बोलायचं, म्हणूनच मी त्याच्याशी नेहमी भांडते. पण एक गोष्ट मात्र खरी, तो मनाने खूप चांगला माणूस आहे. जो त्याच्याशी लग्न करेल ती मुलगी खरंच नशीबवान असेल. त्याचे काही वागण्याचे दोष असले तरी मनाने तो सोनेरी आहे. तो सगळ्यांची काळजी घेतो. मग आपल्या आयुष्य साथीची किती काळजी घेईल विचार कर. अदिती म्हणते, तुम्ही दोघे स्वभावाने सारखेच, म्हणूनच नेहमी भांडता. शालिनी म्हणते, भूतकाळ विसर, भविष्याचा विचार कर. मला खूप आनंद होतोय की त्याने तुला त्याच्या आयुष्य साथीसाठी निवडलं. मी आणि तुझी आई दोघेही तुझी काळजी करतो, कारण तू खूप निरागस आहेस आणि चांगलं वाईट ओळखत नाहीस. कुणीही सहज तुझा गैरफायदा घेऊ शकतो. पण आता मला शांत वाटतंय. तुझ्या आईलाही ही बातमी ऐकून खूप आनंद होईल. चल तिला खुशखबर देऊया. अदिती म्हणते, हो चल. दोघी घरी निघतात. रस्त्यात अदिती विचार करत असते, जर माझ्या जवळचे लोक माझ्या या निर्णयाने खुश असतील तर मी उद्या त्याला हो म्हणेन. तिच्या आयुष्यात दोनच महत्त्वाचे लोक, तिची आई आणि तिची बेस्ट फ्रेंड शालिनी. शालिनीचा सकारात्मक प्रतिसाद पाहून तिने ठरवलं की आता आईच्या प्रतिक्रियेवरून ती निर्णय घेईल. फ्लॅशबॅक. अभिषेकच्या ऑफिसमध्ये. अभिषेक म्हणतो, माझ्याकडे एक आयडिया आहे जी आपल्यासाठी दोघांसाठी फायदेशीर आहे. अदिती म्हणते, कोणती आयडिया सर? सांगा. अभिषेक म्हणतो, माझ्याशी लग्न कर. अदिती म्हणते, काय? पण आपण दोघं एकमेकांना आवडतही नाही, मग लग्न कसं काय? अभिषेक म्हणतो, कारण जर आपण लग्न केलं तर आपल्या दोघांचेही पालक आपल्याबद्दलची काळजी सोडतील आणि आपल्याला आपल्या गोल्स पूर्ण करण्यासाठी मोकळा वेळ मिळेल. काय म्हणतेस? अदिती म्हणते, पण मला विचार करण्यासाठी वेळ हवा आहे. उद्या मी तुम्हाला उत्तर देईन. अभिषेक म्हणतो, पण आपण लग्न गुपचूप करू. आपल्या जवळच्या लोकांव्यतिरिक्त कुणाला सांगायचं नाही. आपल्या ध्येयांसाठी हे आवश्यक आहे. अभिषेकने आता अदितीला सगळं स्पष्ट करून सांगितलं. का हे लग्न गुपचूप करायचं, यामागचं कारण काय आहे. शेवटी अदितीला त्याचा दृष्टिकोन समजला आणि तीही तयार झाली. अदिती म्हणते, ठीक आहे सर, चालेल. अदितीच्या घरी. शालिनी घरात शिरताच मोठ्याने ओरडली, आंटी, कुठे आहात तुम्ही? अदितीची आई अनामिका स्वयंपाकघरातून बाहेर आली. अनामिका म्हणते, काय झालं इतकं? का ओरडतेस एवढं शालू? शालिनी म्हणते, कारण माझ्याकडे तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे आंटी. अनामिका म्हणते, कसली गुड न्यूज? पटकन सांग, माझ्याकडे भरपूर काम आहे स्वयंपाकघरात. तुम्हा दोघींप्रमाणे मोकळं बसायला वेळ नाही. अदिती म्हणते, आई,
तुम्ही नेहमी माझी तुलना तिच्याशी का करता? मी तिच्यापेक्षा चांगली आहे. शालिनी म्हणते, बस, खूप झालं तुझं स्वतःचं कौतुक, अगदी तुझ्या बॉससारखंच. आता मध्ये बोलू नकोस. अनामिका म्हणते, दोघीही थांबा आणि तू मला तुझी गुड न्यूज सांग. मला माहिती आहे तू माझी चेष्टा करत असशील. शालिनी म्हणते, नाही आंटी, मी तुम्हाला फसवत नाही. खरंच मोठी खुशखबर आहे आणि हे ऐकल्यावर तुम्ही सुद्धा खूप खुश व्हाल. अनामिका म्हणते, मग सांगशील का आता? अजून 1 मिनिट काही नाही सांगितलंस तर मी तुला मारेल आणि नंतर सांगू नको की मी आधी इशारा दिला नाही. शालिनी म्हणते, नको आंटी, मारू नका. तर यानंतर अदितीच्या आईची काय प्रतिक्रिया असेल हे पहा आपल्या या कथेच्या पुढच्या भागामध्ये. पण तोपर्यंत तुम्हाला आपल्या ह्या कथेचा हा पहिला भाग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.